नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण नवोदय विद्यालय समितीमार्फत घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवेश परीक्षेचा फॉर्म कशा पद्धतीने भरावा त्या संदर्भात व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये नवोदय विद्यालय असे टाईप करून घ्यायचे आहे. विद्यालय अशा प्रकारे टाईप करून घेतलेलं आहे. आता मी हे बटन दाबून घेतो. तर मला अशा प्रकारे काही वेबसाईट दिसत आहे. त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर मला navodaya.gov.in ही वेबसाईट दिसत आहे. इथे मी आता ते बटन दाबून घेणार आहे. तर अशा प्रकारच्या आपण पेजवर पोहोचलेलो आहोत. खाली आपल्याला लाल अक्षरामध्ये क्लिक हिअर टू अप्लाय फॉर क्लास 6 JNVST 2027 अशा अक्षरामध्ये एक लिंक दिसत आहे. आपण त्या लिंकला टच करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू क्लास 6 या पेजवर पोहोचलेलो आहोत. यामध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकावरच क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 जवाहर नवोदय विद्यालय समिती टेस्ट अशा प्रकारची लिंक दिसत आहे. तर या लिंकला मी आता टच करून घेतो. आता आपण अशा प्रकारच्या पेजवर पोहोचलेलो आहोत. आणून घेतो. आता इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहे की 31/7/2026 ही ॲप्लिकेशनची शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर आपल्याला आपल्या इयत्तेमध्ये आपल्या शाळेमधल्या सर्व 5वीच्या मुलांचे फॉर्म भरून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे काही सूचना आहे. त्या सूचना वाचून आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला 2 प्रश्न भरायचे आहे. त्यात पहिला प्रश्न आहे, यदि अभ्यर्थी अभिभावक यह पुष्टि और घोषणा करते हैं कि अभ्यर्थी ऊपर दी गई सभी पात्रता शर्तों को पूरा करते हैं तो नीचे दिए बॉक्स पर क्लिक करें. तर आता आपण या बॉक्समध्ये यस असं निवडून घेणार आहोत. म्हणजे आपण या परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व पात्रतेसाठी तयार आहोत. त्यानंतर आपके पास आधार नंबर है क्या. जर आपण हा फॉर्म पालकांच्या जवळ बसून भरत असू तर इथे आपल्याला यस निवडता येईल. पण अन्यथा आपण जर सर्व विद्यार्थ्याची माहिती घरी घेऊन आलो असो आणि आता आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर नो हे पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे पालकांचा जो आधार कार्ड असतो तो पुढून मागून दोन्ही पद्धतीने क्रॉप करून आपल्याला त्याला 300 KB बसवून इथे अपलोड करायचा आहे. तर मी फाईल चूज करून घेतो आणि फोटो अपलोड करून घेतो. तर अशा प्रकारे आपण नेक्स्ट पेजवर पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला विद्यार्थ्याशी संदर्भित माहिती भरून घ्यायची आहे. तर आता आपण एक एक करून सगळी माहिती इथे वाचून घेणार आहोत. तर इथे नेम ऑफ कॅन्डिडेट्स आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये भरून घ्यायचं आहे. जे काही विद्यार्थ्याचं नाव असेल ते आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आईचे नाव, इकडे वडिलांचे नाव, त्यानंतर इथे ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण जेंडर निवडून घेणार आहोत. इथे कॅलेंडरमधून आपल्याला डेट ऑफ बर्थ निवडून घ्यायची आहे. ईमेल ID हे ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला डिसेबिलिटी असेल तर ते निवडून घ्यायचं असेल, नसेल तर नन राहू द्यायचं आहे. इथे आपल्याला पत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जोपर्यंत आपण वरचा भाग पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत आपल्याला आवासीय म्हणजेच रेसिडेन्शियल डिटेलकडे जायचं नाही. अन्यथा इथे पुन्हा आपल्याला ऑप्शन येणार नाही. हे सगळं डाऊन लिस्टमधून येत असल्यामुळे वरची जोपर्यंत आपण ॲड्रेस पिनकोड भरत नाही तोपर्यंत इकडे यायचं नाही आहे. तर अशा रीतीने आपण वरची सगळी माहिती भरून घेतल्यानंतर आता आपण इथे डाऊन लिस्टमधून राज्य, त्यानंतर जिल्हा, ब्लॉक निवडून घेणार आहोत. त्यानंतर आपण क्या आप NIOS के अभ्यर्थी है तर इथे आपल्याला नो असं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ज्या नवोदय शाळेसाठी अप्लाय करता हो आपण त्याच जिल्ह्याचे
रहिवासी आहोत का असा प्रश्न विचारलेला आहे, तर इथे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे यस. त्यानंतर आपण इथे आपल्या अभ्यासाच्या संदर्भात माहिती भरणार आहोत. तर इथे आपल्याला प्रश्न आहे, आपण ज्या राज्याचं चयन केलेलं आहे तिथेच आपण कक्षा 5वीमध्ये शिकत आहोत का? तर इथे यस किंवा ते जिल्हा वगैरे आपोआपच येणार आहे. त्यानंतर आपल्याला ब्लॉकसुद्धा आपोआप येणार आहे. त्यानंतर आपल्याला जिल्हा, ब्लॉक, राज्य आपोआप आल्यानंतर इथे परीक्षेचं माध्यम निवडून घ्यायचं आहे. परीक्षेचं माध्यम अतिशय महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी मराठी माध्यमातून परीक्षा देणार आहे त्यांनी व्यवस्थित माध्यम या ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पिछला स्कूल विवरण म्हणजे प्रिव्हियस स्कूल डिटेल्स भरून घ्यायचे आहे. तर ते कशाप्रकारे भरतात त्या संदर्भात मी माहिती देणार आहोत. तर इथे आपण कक्षा 3री, 4थी आणि 5वीचं विवरण भरून घेणार आहोत. सर्वात वरती आपल्याला आपल्या शाळेचं नाव भरून घ्यायचं आहे. इथे आपल्या शाळेचं नाव जे काही असेल ZP स्कूल वगैरे ते टाकून द्यायचं आहे सगळीकडे. त्यानंतर आपल्याला हे रेकग्नाईज जसं तसंच सोडून द्यायचं आहे. यानंतर आपल्याला इथे रुरल एरिया निवडून घ्यायचा आहे. इथे आपली परीक्षा मे महिन्यात, निकाल मे महिन्यात लागतो. मे महिन्यात आपण पुढच्या इयत्तेत जातो तर एप्रिलला चेंज करून मे करून टाकायचं आहे. मार्चला चेंज करून मे करून टाकायचं आहे. तर ही सगळी माहिती आपण आपल्या शाळेच्या डिटेलबद्दल भरून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला जायचं आहे काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी. इथे आता आपण पाहू शकता की इथे विचारलेला आहे अभ्यर्थी का फोटो. तर विद्यार्थ्याचा आपण फोटो काढून तो 100 KB पेक्षा लहान आकारामध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला चूज फाईल हे बटन दाबून घ्यायचं आहे. चूज फाईल हे बटन दाबल्यानंतर आपल्याला आपण जो फोटो विद्यार्थ्याचा काढून ठेवलेला आहे तो इथे निवडून घ्यायचा. त्यानंतर विद्यार्थ्याच्या आईवडिलांची स्वाक्षरी इथे आपण निवडून घेणार आहोत. यानंतर आपल्याला इथे विद्यार्थ्याची स्वाक्षरी पण निवडून घ्यायची आहे. चूज फाईल हे ऑप्शन आपल्याला निवडून घ्यायचं आहे. आणि इथे जे प्रमाणपत्र आपण अपलोड करतो मुख्याध्यापकांच्या सोयीचं तेही चालेल, किंवा मग जर आपला कॅन्डिडेट हा SC, ST, OBC, WS असेल तर त्याला तुम्ही OBC जर सेंट्रलचं उपलब्ध असेल त्याच्याकडे OBC सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर OBCमधून भरू शकता, किंवा त्याला जनरल कॅन्डिडेट म्हणून सुद्धा आपण परीक्षेला बसवू शकतो. SC, STचे स्टेट गव्हर्नमेंटने दिलेले जात प्रमाणपत्र आपण इथे अपलोड करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी चूज फाईल हे बटन दाबायचं आहे आणि संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर खाली निळ्या रंगामध्ये सहेजे और पूर्वावलोकन करे हे बटन आपण दाबून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला कॅन्डिडेटची संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. एकदा माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. आपण निवडलेली कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येत आहे का व त्या कॅटेगरीला आवश्यक असलेले प्रमाणपत्र विद्यार्थ्याकडे आहे का याची एकदा पुष्टी केल्यानंतरच फॉर्म सेव्ह करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांचे नवोदयचे परीक्षेचे फॉर्म भरून घेऊ शकता व आपलं हे कामकाज पूर्ण करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.